ॐ नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आज स्वामीजींचा विचार आहे, वैश्विक एकतेचा संदेश देणाऱ्या विश्वगुरू श्री रामकृष्णांना माझी अंतःकरणपूर्वक प्रार्थना आहे की तुमच्या हृदयातून त्यांनी प्रगट व्हावे, तुमच्या सर्व वासनांचा त्यांनी स्वाहाकार करावा, म्हणजे आपल्या बांधवांना स्वतःमधले सर्वोत्तम प्रदान करीत मोहाच्या या भयप्रद सागरातून तुम्ही दृढचित्ताने पार व्हाल। म्हणजे इथे बघा, स्वामी विवेकानंद प्रार्थना करत आहे, आपल्या गुरुला प्रार्थना करत आहे, अंतःकरणपूर्वक प्रार्थना करत आहे। तर इथे स्वामीजी काय म्हणतात, भगवान श्री रामकृष्ण कसे आहे, तर ते आहे वैश्विक एकतेचा संदेश देणाऱ्या, म्हणजे वैश्विक एकतेचा संदेश देणारा अवतार आहे हा। बघा, इथे कुठेही संकुचितपणा नाही, अद्वैत भाव त्यांनी शिकवलेला आहे। म्हणजे ह्या विश्वामध्ये सगळीकडे एकताच आहे, हे भेद आहे ते सगळे वरवरचे आहे, हे भगवान श्रीरामकृष्णांनी दाखवून दिलं। आत्तापर्यंत असा एकही अवतार झाला नाही की ज्यांनी सगळ्या धर्मांच्या साधना करून हे एकत्व दाखवून दिलं। त्यांनी सगळ्या धर्मांच्या साधना केल्या, हिंदू धर्मामधल्या सगळ्या संप्रदायांच्या साधना केल्या आणि दाखवून दिलं की शेवटी तुम्ही एकाच ठिकाणी पोचता। तलावाचं पाणी आहे, त्याला 4 घाट आहे, तुम्ही त्याला पाणी म्हणा, ॲक्वा म्हणा, वॉटर म्हणा, काहीही म्हणा, पण शेवटी सगळेच तिथपर्यंत पोचते। कोणी अल्लाह म्हणतो, कोणी राम म्हणतो, कोणी कृष्ण म्हणतो, कोणी दुर्गा म्हणते, कोणी काहीही नाव घ्या तुम्ही, कोणी जीसस म्हणतात, म्हणजे कोणत्याही नावाने तुम्ही त्याला बोलवा, तुम्ही जाणार तिथपर्यंतच। कारण ह्या सगळ्या नामरूपाच्या मागे ते तत्त्व जे आहे ते एकच तत्त्व आहे। म्हणून उपनिषदांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मानवांनो, असं कधीही म्हटलं नाही की हिंदूंनो, तर गीतेमध्ये पण तेच म्हटलं आहे, मनुष्यानाम सहस्रेषु, मनुष्यामध्ये हजारो लोकांपैकी काही लोकच प्रयत्न करतात। म्हणजे इथे सगळ्या मानवजातीसाठी संदेश दिलेला आहे, एकतेचा संदेश दिलेला आहे। आणि तो संदेश घेऊन स्वामीजी अमेरिकेला गेले। त्यांनी सांगितलं की सगळे धर्म त्या एकाच भगवंताकडे जातात आणि जो म्हणतो की माझाच धर्म खरा, तो कुठेतरी चूक करत आहे। आपल्या उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे, एकम सद्विप्रा बहुधा वदंती, सत्य एकच आहे, त्याला वेगवेगळ्या नावांनी ऋषी पुकारत असतात, बोलावत असतात, संबोधन करत असतात, ते सत्य एकच आहे। तेव्हा ह्या वैश्विक एकतेचा संदेश भगवान श्री रामकृष्णांनी दिला। एवढंच नव्हे, त्यांनी आचरण करून दाखवला आणि दाखवून दिलं की सगळ्याच मार्गाने आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो। म्हणून आपसामध्ये भांडणं करायची, झगडा करायची काहीही गरज नाही। तुम्ही तुमच्या मार्गाने जा, इतरांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या। तुम्ही म्हणू नका की माझाच मार्ग श्रेष्ठ, कारण सगळ्यांचेच मार्ग शेवटी एकाच ठिकाणी जातात। हा संदेश भगवान श्री रामकृष्णांनी जगाला दिला आणि तो संदेश घेऊन स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले। म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, वैश्विक एकतेचा संदेश देणाऱ्या विश्वगुरू श्री रामकृष्णांना। ते कसे आहे, विश्वगुरू आहे, कारण तो तेव्हाच मनुष्य विश्वगुरू होऊ शकतो की ज्याच्या शिकवणी सगळ्या मानवजातीसाठी उपयोगी असतात, म्हणून त्याला आपण विश्वगुरू म्हणतो। म्हणजे इथे कोणत्याही संप्रदाय किंवा कोणत्याही एका जातीसाठी, धर्मासाठी अवतार येत नसतात, ते सगळ्या जगासाठी येत असतात। म्हणून आपण म्हणतो कृष्णं वंदे जगद्गुरुम, कृष्ण जगद्गुरू आहे, कारण भगवद्गीतेमधल्या ज्या शिकवणी आहेत त्या संपूर्ण मानवजातीसाठी आहे।
म्हणून आज भगवद्गीतेचं सगळ्या जगामध्ये अध्ययन केलं जातं. भगवद्गीता फक्त काही हिंदू धर्माचा ग्रंथ आहे असं नव्हे, या जगामध्ये कसं जीवन जगावं हे दाखवून देणारा ग्रंथ आहे. म्हणून भगवान कृष्ण विश्वगुरू होते, भगवान श्री रामकृष्ण विश्वगुरू होते, कारण त्यांच्या आयडिया संकुचित मुळीच नाही, सगळ्यांसाठी आहे, सगळ्या मानवजातीसाठी आहे, सगळ्या जगासाठी आहे. कोण्याही जातीचा, कोण्याही धर्माचा, कोणत्याही देशाचा मनुष्य असो, तो याचं आचरण करून आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून स्वामीजी म्हणतात की विश्वगुरू श्री रामकृष्ण आणि वैश्विक एकतेचा संदेश देणारे श्री रामकृष्ण. तर माझी त्यांना अंतःकरणपूर्वक प्रार्थना आहे की, म्हणजे भगवंताला ते प्रार्थना करतात, अंतःकरणपूर्वक प्रार्थना करतात. ते प्रार्थना काय करतात की त्यांनी तुमच्या हृदयामध्ये प्रगट व्हावं, तुमच्या हृदयातून त्यांनी प्रगट व्हावे, तुमच्या सर्व वासनांचा त्यांनी स्वाहाकार करावा. म्हणजे तुमच्या हृदयामध्ये प्रगट व्हावं आणि प्रगट होऊन काय करतात, मनामधल्या हृदयामधल्या सगळ्या वासनांना नष्ट करतात. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत भगवान तिथे येऊ शकत नाही, आणि ते आले की आपोआपच सगळ्या वासनांचा नायनाट होतो. म्हणून इथे म्हणतात की मी भगवान श्री रामकृष्णांना प्रार्थना करतो, अंतःकरणपूर्वक प्रार्थना करतो की त्यांनी तुमच्या हृदयामध्ये प्रगट व्हावं आणि सगळ्या वासनांचा स्वाहाकार करावा, म्हणजे सगळ्या वासना नष्ट कराव्या. मग काय होईल, तुम्ही तुमच्या बांधवांसाठी चांगल्या प्रकारे कार्य करू शकाल. म्हणजे सत्याचं ज्ञान करून घ्या. भगवान श्री रामकृष्ण म्हणजे काय नुसतं एक नामरूप नाही, तर ते सत्यस्वरूप आहे, ते ब्रह्म आहे, ते परब्रह्म आहे. फक्त एक नामरूप घेतलेलं आहे जगाच्या कल्याणासाठी. त्यामुळे स्वामी अभेदानंदजी म्हणतात निरंजनम नित्यम अनंतरूपम भक्तानुकंपा धृतविग्रहम वै. भक्तांवर अनुकंपा करण्यासाठी त्यांनी हा विग्रह धारण केला आहे, रामकृष्ण विग्रह. पण ते कसे आहे, निरंजनम नित्यम अनंतरूपम, सगळ्यामध्ये आहे. तर इथे स्वामीजी म्हणतात की त्या भगवान श्री रामकृष्णाने म्हणजेच त्या ब्रह्माने, त्या परब्रह्माने तुमच्या हृदयामध्ये प्रगट होऊन तुमच्या मनामधल्या सगळ्या वासना कामना नष्ट कराव्या. म्हणजे मग काय होईल, तुम्ही तुमच्या बांधवासाठी चांगल्या प्रकारे कार्य करू शकाल आणि त्यांना पण तुम्ही मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकाल. म्हणजे आपल्या बांधवांना स्वतःमधले सर्वोत्तम प्रदान करीत मोहाच्या या भयप्रद सागरातून तुम्ही दृढचित्ताने पार व्हाल. म्हणजे जर हा भवसागर पार करायचा असेल तर इथे आपल्या हृदयामध्ये भगवंताला प्रगट करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही प्रगट करू शकला तर तुम्ही इतरांनाही मदत कराल. आणि जर इतरसुद्धा मुक्त झाले तर ह्या संसाराची सगळी दुःख कायमची थांबून जाईल, ते आनंदामध्ये राहतील. म्हणजे बघा, इथे जर भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रगट झाले आणि स्वामीजी म्हणतात की मी प्रार्थना करतो की त्यांनी प्रगट व्हावं. इथे स्वामीजी स्वतः प्रार्थना करत आहे भगवान श्री रामकृष्णांना. कशासाठी? आपल्या कल्याणासाठी. म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्येच त्यांनी प्रगट व्हावं. म्हणजे काही वेळेस सगळेच भवसागर पार करून जाईल. आणि तुमच्या हृदयामध्ये ते जर प्रगट झाले तर तुमच्या मनामध्ये काहीही कामना वासना राहणार नाही. कारण तेव्हा या जगाचं स्वरूप कळून येईल की हे जग कसं आहे, नश्वर आहे. ह्या नश्वर जगाची कामना करून उपयोग काय आहे. आणि मनामधून सगळ्या वासना कामना निघून गेल्या की मन पवित्र होतं. आणि अशा पवित्र मनामध्ये ते प्रगट होतात. आणि ते प्रगट झाले तर राहिलेल्या वासना कामनासुद्धा सगळ्या नष्ट होऊन जातात. कारण त्या आनंदासमोर ह्या जगाचा आनंद अगदी तुच्छ आहे. त्यामुळे भगवंत हृदयामध्ये प्रगट होणं म्हणजे सगळ्याच वासना कामनांचा नायनाट होणं असं आहे. राहूच शकत नाही. जो मनुष्य ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतो, ज्याला तो अनंत आनंद मिळालेला आहे, तो या जगाच्या क्षुल्लक आनंदाच्या मागे धावेलच कशाला, त्याची इच्छाच होत नाही. आणि असं झालं की मग काय होईल, तुम्ही तुमच्या बांधवांना मदत करू शकाल. तुम्ही तुमच्या बांधवांनासुद्धा या बंधनातून मुक्त करू शकाल.
म्हणजे तुमचंही कल्याण होईल आणि सगळ्या जगाचं पण कल्याण होईल, यासाठी स्वामीजी प्रार्थना करत आहे, आपल्या गुरुला प्रार्थना करत आहे. आता आपलं कर्तव्य काय आहे? आपल्या हृदयामध्ये भगवान श्रीरामकृष्णांना प्रगट करणं हे आपलं कर्तव्य आहे. स्वामीजींनी ऑलरेडी गुरुला प्रार्थना केली आहे, पण आपोआप प्रगट होणार नाही, आपल्याला पण प्रयत्न करावे लागतील. तेव्हा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मग स्वामीजींची प्रार्थना तर आहेच, भगवान श्रीरामकृष्णांची कृपा पण आहे, पण आपल्याला ह्या मनामधल्या वासनाकामना काढून टाकण्यासाठी साधना करावी लागेल, लोकांची सेवा करावी लागेल, लोकांना हे ज्ञान द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला पहिले आपलं मन पवित्र करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपण म्हटलं की वासना कामनाही मनामध्ये राहू देईल आणि भगवान लाभही करून घेईल, शक्य नाही. म्हणून या वासना कामना काढून टाकण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. आणि जेव्हा भगवंत प्रगट होतील तेव्हा या वासना कामना पुन्हा कधीही वर येणार नाही, त्या कायमच्या नष्ट होतील. आणि अशाच लोकांची गरज आहे, पंडितांची गरज नाही, की ज्या लोकांनी आत्मसाक्षात्कार केलेला आहे, ज्या लोकांनी हृदयामध्ये भगवंताला बघितलं आहे, असे लोक प्रभाव समाजावर प्रभाव पाडतात. अशा लोकांच्या शब्दामध्ये ताकद असते, ते लोकांना प्रभावित करू शकतात. म्हणून स्वामीजी प्रार्थना करतात की तुमच्या हृदयामध्ये भगवान श्रीरामकृष्ण प्रगट हो आणि प्रगट होऊन सगळ्या वासना कामनांना नष्ट करो, स्वाहाकार करो, म्हणजे तुम्ही तुमच्या बांधवासाठी चांगल्या प्रकारे कार्य करू शकाल. म्हणजे आपल्या बांधवांना स्वतःमध्ये सर्वोत्तम प्रदान करीत मोहाच्या या भयप्रद सागरातून तुम्ही दृढचित्ताने पार व्हाल. म्हणजे आपल्या बांधवांना स्वतःमधले सर्वोत्तम प्रदान करीत, म्हणजे प्रत्येकामध्येच ते आत्मचैतन्य आहे, ते सर्वोत्तम आहे, ते प्रगट करायसाठी लोकांना आपल्याला सांगायचे आहे. आणि अशा प्रकारचा संदेश देत देत प्रदान करीत मोहाच्या या भयप्रद सागरातून तुम्ही दृढचित्ताने पार व्हाल. म्हणजे हा जो भयप्रद मोहाचा सागर आहे, हा संसार सागर आहे, हा मोहाचा सागर आहे. म्हणजे सगळीकडे मोह आहे, आसक्ती आहे, शोक आहे, जरा आहे, व्याधी आहे, सगळे दुःखच आहे आणि त्यामुळे भय आहे. तर हा भयप्रद संसार तुम्ही पार करून जाल, हे असं कार्य करत करत आपल्या बांधवांना मदत करत करत तुम्ही हा भवसागर पार करून जाल. म्हणजे स्वामीजींसाठी जर कार्य केलं, जगाच्या कल्याणासाठी जर कार्य केलं, लोकांना मुक्त करण्यासाठी जर आपण कार्य केलं, तर आपल्या हृदयामध्ये तर भगवंत प्रगट होतीलच, पण आपल्याद्वारे महान कार्य होईल आणि या जगामधल्या लोकांनासुद्धा आपण मार्ग दाखवू शकू, हे स्वामीजींना अपेक्षित आहे. म्हणून आपणही त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्वामीजींनी प्रार्थना केली म्हणजे आपोआप होऊन जाईल असं नाही, आपल्याला प्रयत्न करावे लागेल. याच आधाराचं मी एक गाणं लिहिलेलं आहे. हृदय निवासी रामकृष्ण प्रभू ऐकी रे प्रार्थना, हृदय दिसू दे दिव्य रूप तव हीच मनी कामना. तर हृदय निवासी रामकृष्ण प्रभू कुठे आहे? हृदयामध्ये आहे. तर माझी प्रार्थना ऐकी रे प्रार्थना, आणि हृदय दिसू दे दिव्य रूप तव, तुझं रूप माझ्या हृदयामध्ये मला दिसू दे, हीच मनी कामना. बाकी कोणतीही कामना नाही, हीच माझी कामना आहे. तर आपण हे गाणं ऐकूया. हे रेकॉर्ड केलेलं आहे, प्रथमेशनी गायलेलं आहे. तर हे गाणं आपण ऐकू आणि त्यानंतर आपल्या चिंतनाला आपण विराम देऊ. हृदय निवासी रामकृष्ण प्रभु ऐकी रे प्रार्थना, ऐकी रे प्रार्थना. हृदय दिसू दे दिव्य रूप तव हीच मनी कामना. हृदय निवासी रामकृष्ण प्रभु ऐकी रे प्रार्थना, ऐकी रे प्रार्थना. एकची आशा मनी धरोनी आलो तुझिया द्वारी.
करिता तव चाकरी, करिता तव चाकरी, करिता तव चाकरी. हृदय निवासी रामकृष्ण प्रभु ऐकी रे प्रार्थना, ऐकी रे प्रार्थना. हृदय दिसू दे दिव्य रूप तव हीच मनी कामना. हृदय निवासी रामकृष्ण प्रभु ऐकी रे प्रार्थना, ऐकी रे प्रार्थना. तुझी असे आधार जगाचा, तू सर्वांची गती. तुझेच रूप सो सर्वदा माझ्या चंचल चित्ती, माझ्या चंचल चित्ती, माझ्या चंचल चित्ती. हृदय निवासी रामकृष्ण प्रभु ऐकी रे प्रार्थना, ऐकी रे प्रार्थना. हृदय दिसू दे दिव्य रूप तव हीच मनी कामना. हृदय निवासी रामकृष्ण प्रभु ऐकी रे प्रार्थना, ऐकी रे प्रार्थना. आळविता तुझ थकली काया, देसी नामज दर्शन, देसी नामज दर्शन. आस धरोनी तुझ्या कृपेची श्रीकांत कंठी जीवन. धरोनी तुझ्या कृपेची श्रीकांत कंठी जीवन, श्रीकांत कंठी जीवन, श्रीकांत कंठी जीवन, श्रीकांत कंठी जीवन. हृदय निवासी रामकृष्ण प्रभु ऐकी रे प्रार्थना, ऐकी रे प्रार्थना. हृदय दिसू दे दिव्य रूप तव हीच मनी कामना. हृदय निवासी रामकृष्ण प्रभु ऐकी रे प्रार्थना, ऐकी रे प्रार्थना. तर बघा या गाण्याचा किती सुंदर भाव आहे की भगवंता मी तुला प्रार्थना करतो. स्वामीजींनी तर प्रार्थना केलीच आहे. मी तुला प्रार्थना करतो की माझ्या हृदयामध्ये तू प्रगट हो, तुझं दिव्य रूप मला दाखव. हीच माझ्या मनात एकमात्र कामना आहे. बाकी जगाविषयी कोणतीही कामना नाही. तू माझ्या हृदयामध्ये प्रगट व्हावं आणि आपलं दिव्य रूप मला दाखवावं, हीच माझी कामना आहे. स्वामीजींनी पण त्यांच्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे, ज्योतिर ज्योती उजल हृदय कंदर तुम्ही तर मग भंजनहार. तुम्ही ज्योती स्वरूप आहात. माझ्या हृदयामध्ये प्रगट व्हा आणि माझ्या हृदयामधला सगळा तमोगुण काढून टाका. हे स्वामीजींनी त्यांच्या आरतीमध्ये पण सांगितलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे या संदेशाद्वारे स्वामीजी आपल्यासाठी प्रार्थना करतात. त्यांच्या गुरूंना की जे विश्वगुरू आहे आणि जे वैश्विक एकतेचा संदेश देणारे आहे, अशा भगवान श्री रामकृष्णांना स्वामीजी प्रार्थना करतात. आपणही प्रार्थना करूया आणि आजच्या या चिंतनाला इथे आपण विराम देऊया. निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं
तं रामकृष्णं शिरसा नमामः तं रामकृष्णं शिरसा नमामः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।